सो सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता आपण आहोत आपल्या ठाण्यातल्या घरात. दादा तुमचं नाव कसं? तुमचं नाव? अच्छा, तुम्ही राहायला कुठे? हां, आपल्या ह्या घराला डेकोरेशन करणार आहे आणि कारण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि थंबनेलमध्ये दिसलंच आहे. सो दिवसाची सुरुवात या दादांपासून. ही काय फुगवायची मशीन? बापरे. एवढे तोंडान फुगुचे झाले असे तर एक फुगून दाखवा बरं. घेऊन टाकूया आपण. तर मित्रांनो, हा आहे ठाण्यातला गजाननचा वडापाव आणि आम्ही आलो आता नाश्ता करायला आणि थोडीशी शॉपिंग. कसा आहे वडापाव? नेहमीप्रमाणे मस्त. वा. तो आता नाश्ता करायला या. नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातल्या या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ स्वागत आहे. आत्ता आपण आहोत कळव्यामध्ये आणि श्वेता गेली आहे मिठाई आणायला आणि आम्ही इथे घेतली आहेत फळं. आज कोइन्सिडन्स काय माहिती आहे, श्वेताच्या मावशीच्या मुलाची बायको म्हणजे श्वेताची वहिनी, तिची पण वटभरणी आजच आहे, म्हणजे डोहाळे जेवण. आणि आमच्या वहिनीचं डोहाळे जेवण पण आजच आहे, पण तिचं सकाळी आहे म्हणजे दुपारच्या सत्रात आहे आणि आपल्या वहिनीचं संध्याकाळी आहे. सो आता फळं मिठाई दोघींसाठी घेतली आहेत आणि इथे आधी ह्या ताई म्हणजे श्वेताच्या वहिनीचं आधी इथे भागून घेणार आणि मग आपल्या घरी जाऊन आपली तयारी करणार. तसं तयारीसाठी काय जास्त काय मोठं काय असं पडलं नव्हतं. डेकोरेशनला सांगितलेलं, त्यानंतर कॅटरिंगची ऑर्डर दिलेली आहे. सो सगळे आपापल्या तयारीत आहेत आणि वहिनीची आता काय म्हणतात ते मेकअपवाली येणार आहे, मेहंदी काढून झालेली आहे. सोबत आपली हर्षा पण येणार आणि आपले सगळे आप्तेष्ट जे जवळचे आहेत ते सगळे नक्कीच येतील, म्हणजे ज्यांना इन्व्हिटेशन दिलं आहे त्यांना. आता आधीच्या वहिनीचं डोळे जेवण भागून घेऊ आणि मग आपल्या तयारीला लागूया. तर मित्रांनो, आता शेतात गेली आहे वरती तिच्या बहिणीकडे, त्यांच्याकडे पण डोळे जेवण आहे जसं मी सांगितलं आणि आता ते भागून आपण जाणार आहे आपल्या घरी. पण आता तिथे बायका सगळे जमलेल्या होत्या, मग मी आलो थोडा खाली, म्हटलं जरा त्यांचं चालू आहे. नाही तर तुम्हाला डोळे जेवण पुरुषांचं जास्त काम काहीच नाही. तर आज ना मी आणखी एक छान पुस्तक शोधून काढलं आहे कुकू FM. त्याचं नाव आहे हॅपी पॅरेंटिंग. म्हणजेच काय की पॅरेंट होणं, आई बाबा होणं ही खूप वेगळी अनुभूती असते किंवा एक वेगळ्या जबाबदारीत माणूस जात असतो. तर अशा वेळी काय होतं की आपण आपल्या मुलांना कसं घडवतोय, त्यांच्यावर कसे संस्कार करतोय आणि यावर त्यांचं भावी आयुष्य अवलंबून असतं. तर तुम्ही जर नुकतेच आई बाबा होत आहे किंवा तुम्ही नुकतेच आई बाबा झाला तर तुमच्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे हॅपी पॅरेंटिंग म्हणून, जे कुकू FM मला मिळालं आहे. यामध्ये आपण आपल्या पाल्याशी म्हणजे आपण आपल्या होणाऱ्या बाळाशी कसं वागायचं, त्याची मानसिकता कशी जाणून घ्यायची, त्याच्यावर कशा प्रकारे आपण संस्कार करायचे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या कुकू FM मध्ये ऐकायला मिळेल. जास्त काय नाही करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जायचं आहे, कुकू FM इन्स्टॉल करायचा आहे, GSK50 आपला कुपन कोड आहे, यूज करायचा आणि मग लगेच आपल्याला जो मंथली 99चा बॅग आहे तो 49ला मिळून जाईल. 10,000हून अधिक पुस्तकं आहेत, यात वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये 2,000हून अधिक पुस्तकं मराठीत आहेत. म्हणजे महिन्याभरात तुम्ही जर ठरवलं तर बरंच काय काय कव्हर करू शकता, ते पण फक्त 49 रुपीजमध्ये. सो वेळ वाया घालू नका, जा इन्स्टॉल करा अजून पण जर नसेल केलं तर, आणि छान छान पुस्तकं आहे का. मी तर टाइमपास करतो आहे. ते नवीन आई बाबा होणार आहेत त्यांना पण खूप खूप शुभेच्छा झाल्या आहेत, त्यांना पण खूप खूप शुभेच्छा. आमच्या दोन्ही दादा बहिणींना तुम्ही कमेंटमध्ये शुभेच्छा द्यायला विसरू नका आणि कुकू FM इन्स्टॉल करायला तर बिलकुल विसरू. हाय करा सगळ्यांनी. ह्या सगळ्या माझ्या मावश्या आणि माम्या आहेत. अरे बहीण आत कुठे चालली? आणि ही माझी बहीण आहे. हाय. आणि हा माझा भाऊ आणि वहिनी. सगळ्यांनी यांना पण खूप खूप आशीर्वाद द्या आणि शुभेच्छा द्या. बाय बाय. आमच्या पिल्लूची बहीण वृंदा. पाणी पण
तर आता श्वेताच्या वहिनीचं आपण डोहाळे जेवण भागून आलोय आणि जरा घाईघाईतच निघालोय कारण आपल्या घरी पण थोडी तयारी बाकी आहे. पत्रावळ्या कितीला? 25, 30, 75 रुपये. मला असं वाटतं आपल्याला 4 घ्यायचे आहेत तर 60 ने देईल का विचार? 4 पुढे हां 25 चोक 100 जा गो. चाय खाऊ घेवा. तुम्ही मला विसरता. प्रेमच नाही तुमचं माझ्यावर. यांचं प्रेम नाही माझ्यावर आता. मी बहिणीसाठी आणला इथे केक. सो आम्ही हा केक कुठून आणलाय? श्वरीज केक म्हणून इंस्टाग्रामवर हँडल आहे. कळवा. श्वरीज. हां श्वरीज _ केक्स म्हणून इंस्टाग्रामवर आहे. तर तिला नक्की कॉन्टॅक्ट करा. खूप 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 अप्रतिम केक्स असतात. एकदम असे माउथ वॉटरिंग म्हणतात ना तसे. तिच्याकडचा माझा आवडता फ्लेवर आहे चॉकलेट ट्रफल. श्वेता नेहमी तिच्याकडनंच केक घेते आणि श्वेताला तिची मेहनत खूप आवडते. सो हा आहे केक आणि खूप भारी बनवलाय ना. हा पण फ्लेवर चॉकलेट ट्रफल. तिला माहित होतं का आज आमच्याकडे या कलरचे बोलू ना. तर इथे आहेत आजोबा होणारे आमचे पप्पा, आजी होणारी आमची आई, आत्या होणारी आमची हर्षा आणि ही मावशी होणार आहे, ही काकी होणार आहे आणि मी काका. काय म्हणते हर्षा, कशी आहेस? सर मी तुला एक टास्क देऊ. मी जे बोलेन ते तसंच सेम बोलायचं पाठवून. ओके. हे बघ, मळक फडक मडक ही मळक फडक मळक ही मडक मळक्या फडक्याने मळक्या फडक्याने पुसलं. सुरुवातीपासून हा हा आई तू बोल. आई तू बोल. तू बोल श्वेता. मळकं फडकं. हा दुसरं काय होतं? हे मॅगी आलेली ना. कुठे गेली मॅगी? म्हातारी झाली का? हाय मॅगी, कशी आहेस तू? मॅगी कितीला गेली तू? हे नूडल्स, हा का नूडल्स नाही आली का? हो तिला का नाही आणला? माझं गोंडस बाळग ते. कितीला आहेस तू आता? हा 3रीला आहे तू? बेदुना किती? अरे एक नंबर. आता हर्षा आणि मी पुन्हा आलोय मिठाईच्या दुकानात. आम्ही बर्फी आणि पेढा घ्यायला, कारण ते डोळे बंद करायचे आणि ती काय उचलते हे बघायचं. जर बर्फी झाली तर मुलगी आणि पेढा झाला तर मुलगा, असं असतं. होऊ दे काही, आम्हाला आनंदच आहे. फक्त एक मजा म्हणून, खेळ म्हणून, फक्त एक मजा म्हणून आम्हाला ते करून बघायचं आहे. असंच असतं, प्रत्येकजण करतात, आम्ही काय वेगळं नाही करत. सो आता हे झालं की आजचं आपला वहिनीच्या डोळ्या जेवणाला होते सुरुवात. तर सो लॉंग टाईम ठाण्यात असं दिवसभर फिरतोय, खूप छान वाटतंय. आता हे आहेत ओपन हाऊस. बरेचसे दहीहंडीचे पथक असतील जे मोठे मोठे, त्यांना ओपन हाऊस म्हणजे काय हे माहीत असेल कुठे आहे. सगळ्यात मोठी हंडी ठाण्यातली पहिली ह्या जागेवर व्हायची आणि उभं राहायला पण जागा नसायची. ते आहे ओपन हाऊस. पप्पा बघतात बघ कशी आहे तुझ्याकडे. काय आहे बघायचं बघ. हा लाजते आमची आई. छान छान दिसते. हे बघ मामा बघायला आले. ये 5 महिने खाया होट इसके लालोगे. परत सांग, मी ऐकलं ना.
दादा आमचं कमी असतं काय आज जरा अजिबात असत नाही. त्याला एखादा जोक सांगा मग असेल तो. एखादा जोक सांगा त्याला. हा असा वाटा कोया तुम्ही भोंड्याक जातात. नाही भोंड्याक नाही सिंगापूर. ही दादा लाजतोय. दादा पाय कसे दादा सर्व बरं सांग काय डॅड म्हणजे काय आणि मॉम आणि मॉम हा ये आजी बरोबर फोटो काढत दोघांनी. हा अरे हाच तिकडे 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 डोळे बारीक करू नको. डोळे नको बारीक. तो बघ डोळे झाकल्यान. अरे हाच परत डोळे झाकल्यान ना. आलाय ना. हा ओके डन. आई पप्पा या. ए आई ब हर्षा आतमध्ये गेलीस काय. आई बरोबर आतमध्ये होतीस ना. हा त्या बघता. तर आता सगळे फोटोज काढतायत आणि मी पण फोटो काढून घेतला एक सिंगल. आणि आता सगळ्यांचे फोटो येईपर्यंत मी खाली चाललोय कारण कॅटरर्स वगैरे खाली आलेत. त्यांना घेऊन वरती येतो म्हणजे त्यांना टेबल वगैरे लावून जेवणाची अरेंजमेंट करून ठेवते. तुला घेतले नाही ते की बाईला पाठीमागे उभी कर आणि शिकव. हा पण मी राहीन उभं मला पैसे द्यायला लागतील. हा असं करा. माहेरची ओटी पहिली. हो घट धरा को दोघींनी घट धरा. टाइम झालो ना या सगळा बघून. हो माका असला लय कमी चला. लास्ट टाइम सागरच्या वेळी बघलेला होता तेवढाच. आणि आता हे आमच्या दादा वेळी. हो आता ही सासरची होती ना. होय सासरची गाणं म्हणू का एक माहेरची झालेली सासरची. नाव घेऊ घेतात काय सासरची भरताना. हा? नाव नाव घेतात घेतात तर. शब्बाश. आता नारळ ब्लाउज पीस आणि पाकिट. हा असं करा. 4 तांदूळ घे. हा असत तांदूळ होत. मानव हा शाबास. असं का माहिती 5 व्हेरी गुड अण्णा. काय रे ती असता. आता फळा घे. 5 केळी. हा डाईट फुल. ज्यूस ओनली. काकीने फळं आणलेली होती. तू येणारच माहिती नाही मला. शाबास. आता पेढा भरव. उघडून दाखवा काय आणलं. आता असलाच आणते पेढे नाही आता आणत. काय या काय या बघ ना. पेढे पण आणले. आम्ही पेढे पण आणले दाजी. हा हा तोंड गोड करा. चला सासरचा बागला. आता सगळ्यांचो मान. चला नाही ना. हा सगळे पाठ करा ना. आणि घ्यावा. रात्रीचा पाठ करायचा ना दिवसाचा नको. नारळ एकच बस झालं माई. हा हा मी म्हटलं काय ऍपल बिपल कोणी लो आणि एकच नारळ म्हणाली सासरचा पण म्हणून दोन्ही असू दे आणि आधी गारा नाही घालू. हा गाणं नको. दोन्ही असू दे. हा तो येवा गारा ना घाला. पप्पांना बोल. ही आता आपण ओटी भरलाव मानव लाव. वहिनी आता माहेरी जातली तर जशी जाता तशी सुखरूप परत येऊन दे. सगळं व्यवस्थित होऊन दे. आणि काय तुमच्या हिशोबाने असेल तर ऍड करा. नाही माहित तर गुगल करा. ही म्हातारी झाली. मावा देवा मांडा हा आजी, come on. पाहुणा दे आयुष्य माझ्या हाते. म्हातारे चिताराने सगळ्यांनी गोटी भरली आहे.
आणि तिची आई न्यायला आली आहे माहेरी, जाताय तशी आपल्या घरी घेऊन. घरी घेऊन येऊ. हो. पाहुणा देवी माते की मातेची जय. हे काय आहे? हे काय आहे? सरप्राईज आहे, म्हणजे कळेल ना. आमका नको. दादा या हळदी कुंकू आहे. साडीच घे आता, टॅप कर. हा आता काय करायचं विचारतो. सावंतीकडे नाही मला नको राहू दे. पप्पा मला नको लावा. आई आई तुम्ही त्या साईडला या. साखर साखर ते फुगे पडतील. नाही पडत, ते चिटकवलेत ना, ते पडायला झाले आता दुपारपासून हवे खाऊन खाऊन. दादा हस. दादा हस. आता कोण सिलेक्ट करणार शोधा आहे? वहिनी, आणि वहिनी सिलेक्ट करणार. वहिनी सिलेक्ट करणार. हा म्हणजे ती दादाची मदत घेऊ शकते की काय सिलेक्ट. वहिनी माहितीये ना, पेढा आणि बर्फी आहे. हा दादा विचारा वया तर. अरे हिला मी बघितलं कुठेतरी ऍडव्हर्टाईज. जरा फोटो काढायला साईड द्या. इकडे इकडे या. चला नाही तुम्ही राहा तिकडे. हा चला. आजी आजी कुठे आहे? आजी हे पुढे आपण आता बघ तुला वहिनी पेडो आणता काय बर्फी आणता ती. चला वहिनी. दादा बाबा नीट राहतात. हा और एकालाच एंट्री आहे. दीदी साईड लाव. थोडीशी जरा असू द्या. हा अरे दादा जा चंद्रावर. हळू जा आपण. दादा दादा नाही, दादा नाही. जेवण बरा. छान आहे जेवण. आवडलं. हॅलो चल. हे आजी बरी हो. हा आधी हा वा आता वाईज वर तर. हा मी नाना. नाना पण बरं. हा काका ना नाना. आता काकांचा गेला. गुलाबजाम खाणार आहेस काय कधी आता? गुलाबजाम करतो. म्हणजे तुला नाही आवडत नक्की? हात दुखताय. मग बांगडो. बागडो काय हे. अरे पण तुम्ही दोघी कशाला मांडताय? भांडत नाहीये आम्ही. सांगते दोन पाहिजे. तुला तुला हा, आजी बोलली दोन पाहिजे. दोन आजी पाहिजे, दोन काय पाहिजे. हा? चल चल. तर हे सगळे आमच्या वहिनीचे भाव आहेत जे जेवण वाढू मदत करू गेले आहेत आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत ह्यांनी जेवण वाढले. सो सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि ही माझी बहीण, ही माझी वाची, ह्या माझ्या काक्या आत्या.
का त्या साईडला दादा त्या साईडला आहे लिफ्ट वहिनी का आमची असं नेताच काय चला जावं सावकाश अरे खरंच चाललं वहिनी जा रे हो सोनाली बाय बाय काळजी घेवा सैन राहा चलो बाय चला हो काळजी घेवा हा काळजी घे तिची. धन्यवाद आल्याबद्दल थँक्यू थँक्यू बाबू विचारले म्हणून सांग काकांना विचारले म्हणून सांग काकांना सांग लवकर येतो त्रास द्यायला तनू अरे कडे आहेस तू चला थँक्यू एकनाथ काकांना विचारलं म्हणून सांगा शुभमला आणि ओमला पण आजीला पण सावकाश जावा हो वहिनी हो गो वहिनी बाय बाय आपण काय बाजूलाच राहतो हा माझ्या मैत्रिणीला भेटायचं तुला. येस येस नक्की हो हो येतो येतो पट्टू काढणार जरा पट्टू पट्टू काढ जरा सो मित्रांनो गेलेत सगळे आता आपले इष्ट पाहुणे मंडळी आणि सगळ्यांनी खूप छान छान आशीर्वाद दिले आमच्या दादा बहिणीला आणि आता इथे आजी आजोबा जे नवीन होणार आहेत ते जेवायला बसत आहेत सोबत जी नवीन आत्या होणार आहे आणि ही माझी सख्खी काकी पुष्करची आई आणि आता आम्ही सगळी सहकुटुंब जेवायला बसतोय वहिनी गेली आहे सो वहिनी ही व्हिडिओ बघत असेल तर बरी राहू काळजी घे आणि लवकर ये है ना आजी हो लवकर आजी या तुमच्याकडे किती महिने न्यायचे बाळणपणात कसं धोंड्याचा निला तर निला ठेवला तर ठेवला आणि घर भरायचा तर न्यायची पण नाही माझा एका नेला नाही कोणी हा ना हा बहिणींका पण नाही अच्छा. पण आता सगळं करून नेतो हाँ ताप बरा बरा इसरत नाही. आवड कहना बोल अगर आपको वीडियो अच्छा लगा हो हमको आता वीडियो लगाओ आज कितना दिन बोले का नाही हात बरोबर नाही म्हणून आता बोलताय तुमच्या ओके. लोक सगळे अजय विचारताय हे, असा नाही असा हा, लाईक आता. व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हा आता मी गावाला जाणार आहे विचारतात आम्ही- आम्ही जेवणाची ऑर्डर घेतले ते आम्ही कॅटरर्सचा नवीन बिझनेस चालू केला अजी बोल अभी हम आता है अबे हम आता आई है हैव सम वर्क हाँ गुड नाईट गुड नाईट लव यू अबलो टेक केअर ठीक आहे डोंट मिस मी हा गुड नाईट मध्ये कुकू एफएमची लिंक दिलेली आहे जायचं इन्स्टॉल करा आणि खूप छान छान पुस्तक आहे का हा. आता आम्ही जेवायला बसतोय तुम्ही पण जेवायला या थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल जेवायला या. टाटा बाय बाय टेक केअर आजी बाय बाय आता आजी आमच्यावर गावा घेतली आहे तुम्ही मला विचारता गावात कधी जाणार आजी तू गावात कधी घेऊन येतात आता सगळा आजीच्या आजची वजरी बकऱ्याच्या पाण्याचा रस्ता जा घरी जा उद्या उद्या वजरी उद्या थांब तू